नमस्कार. नंदगड येथे विराट हिंदू संमेलनासाठी खैरवाड, बेकवाड, बंकी ग्रामस्थांची भव्य पूर्व बैठक. नंदगड दिनांक 18 फेब्रुवारी 2026 आगामी दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या नंदगड येथील विराट हिंदू संमेलन कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी खैरवाड, बेकवाड व बंकी येथील ग्रामस्थांची भव्य पूर्व बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीस तिन्ही गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम अधिक भव्य व ऐतिहासिक करण्यासाठी सर्वांनी एकमताने सहभाग नोंदवला. बैठकीदरम्यान संमेलनाचे कार्यकर्ते यांनी ग्रामस्थांना आवाहन करत सांगितले की या विराट हिंदू संमेलन सोहळ्यास बंधू भगिनींनी व सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. या आवाहनाला प्रतिसाद देत खैरवाड, बेकवाड व बंकी ग्रामस्थांनी सहस्त्र लोकांच्या उपस्थितीचे आश्वासन देत संमेलन भव्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीस उपस्थित प्रमुख कार्यकर्ते मंजुनाथ गिरी, रोहित गुरव, प्रशांत लक्के-बैलकर, राजेंद्र पाथर्डी, राजवर्धन पाटील, राजेंद्र लक्के-बैलकर, प्रशांत कल्याणी, नारायण गुरव, राजवर्धन चव्हाण, कार्तिक बिडकर यावेळी तिन्ही गावातील ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. आगामी संमेलनासाठी सर्व स्तरातून जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. हिंदू संमेलन सुरू करण्यासाठी 22 तारखेला 3 वाजता नंदगडमध्ये हिंदू संमेलन होणार आहे. त्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी येऊन आम्हाला गावकऱ्यांना सूचना केली, त्यांनी सर्वांना कल्पना दिली की नंदगडवाल्यांचं एवढंच काम नाही, त्यांनी जे काम केलं ते पण आम्ही पण करायला पाहिजे. कारण हिंदू म्हटलं तर भारतीय हिंदूला सर्वांचं हे हक्क आहे आणि सर्वांनी तर हजर व्हायला पाहिजे. फक्त नंदगडवाले आलेत आणि त्यांनी सांगितले म्हणून जायचं असं नाही. आमचं कर्तव्य आहे, आम्ही भारतात राहतो म्हणजे आमचं कर्तव्य आहे. नंतर यापुढे आमच्या देशावर काय संकट येऊ शकते ते त्यांनी उदाहरण सांगितले. यासाठी आम्ही सर्वजण आपापली कामं असली तरी बाजूला ठेवून आपल्या महिला असू दे, युवा पिढी असू देत, आमची पंचमी पिढी असू देत आणि वडीलधारी मंडळाचे सर्वांनी आज आम्हाला आमंत्रण दिले. त्यासाठी आमचे कर्तव्य म्हणून आम्ही नंदगडला 22 तारखेला सर्वांनी उपस्थित राहून आमच्या खैरवाड गावाच्या वतीनं आम्ही सर्वजण राहून तो मेळावा ते संमेलन यशस्वी करूया असं मी त्यांना जाहीर असं मी त्या खैरवाड गावाचं जाहीर